नमस्कार, मी सायली. युगांधर महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. चला जाणून घेऊया आजच्या ताज्या घडामोडी. ताज्या घडामोडीसाठी युगांधर महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. अंबरनाथमध्ये प्रथमच लेझर ट्रीटमेंट आणि तज्ज्ञांचा मोफत सल्ला व अल्पदरात लेझर उपचार. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने अंबरनाथमध्ये प्रथमच शिवशाही रुग्णालयाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या डायोड लेझर थेरपीच्या माध्यमातून अनेक किचकट तथा न होणाऱ्या कॉम्प्लिकेटेड सर्जरी शक्य असल्याने पाईल्स, फिस्टुला, फिशर अशा अनेक गंभीर आजारांवरती शस्त्रक्रिया उपलब्ध. तसेच महिलांसाठी देखील कॉस्मेटिक गायनाकोलॉजी अंतर्गत स्त्रियांचे वजन कमी करणे, स्त्रियांची त्वचा रिंकल फ्री करणे, स्किन टायटनिंग अशा अनेक सर्जऱ्या डायोड थेरपीच्या माध्यमातून शक्य. तसेच अनेक ऑर्थो केसेसच्या अनुषंगाने प्रचंड वेदनेने त्रस्त रुग्णांसाठी गत अनेक वर्षांपासून पेनकिलरच्या अधिकाधिक सेवनामुळे किडनी लिव्हरवर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी सदर डायोड लेझर थेरपी म्हणजे एक ब्रह्मास्त्र. तसेच WHO सर्वेनुसार पाईल्स, फिशर आणि पिस्तुला या गंभीर आजारावर कट फ्री लेझर डायोड थेरपी वापरल्याने ब्लड लॉस देखील आटोक्यात, परिणामी संपूर्ण तर्कशुद्ध आजाराचे निदान तथा यथायोग्य ट्रीटमेंट. तसेच सदर लेझर थेरपी मुंबईसारख्या महानगरांमध्ये अतिशय महागड्या तथा आलिशान रुग्णालयात उपलब्ध असल्याने सर्वसामान्य रुग्णांना त्यांच्या आर्थिक अवघ्याबाहेर तथा खर्चिक असल्याने तसेच मुंबई तथा उपनगरात येण्या जाण्यासाठी लागणारा वेळ वाचावा. तसेच प्रामुख्याने त्याच दर्जाची ट्रीटमेंट अंबरनाथ शहरात अतिशय माफक दरात अंबरनाथकरांना उपलब्ध व्हावी, यास प्रमुख संकल्पनेच्या अनुषंगाने अंबरनाथ पूर्वेकडील महालक्ष्मी नगर येथील शिवशाही न्यूरोक्रिटिकल तथा मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या औचित्य साधत सदर डायोड लेझर थेरपी उपलब्ध असल्याने अधिकाधिक अंबरनाथकरांनी सदर लेझर डायोड थेरपीचा लाभ घेण्याचे शिवशाही रुग्णालयाचे डॉक्टर जानू मानकर यांनी अंबरनाथकरांना आवाहन करण्यात आले. आपल्या माध्यमातून आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आणि महत्वाचं जे लेझर टेक्नॉलॉजी आज अपग्रेडेड आहे, आज ती आपण अंबरनाथकरांना आज अतिशय स्वस्त दरात उपलब्ध करून देत आहेत. काय आपली प्रमुख हे काय संकल्पना काय? अंबरनाथ शहरामध्ये प्रथमच डायोड लेझर थेरपी आपण आज शिवशाही न्यूरोक्रिटिक केअर अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, महालक्ष्मीनगर, अंबरनाथ ईस्ट या हॉस्पिटलमध्ये लॉन्च करत आहोत. त्या माध्यमातून आपण एक लेझर कॅम्प आयोजित केलेला आहे आणि त्या कॅम्पच्या माध्यमातून बऱ्याचशा किचकट आणि न होणाऱ्या कॉम्प्लिकेटेड सर्जरीज ज्या आहेत त्यांना आपण नॉन इन्व्हेसिव्ह पद्धतीने डायोड लेझरने त्यांची ट्रीटमेंट करणार आहोत आणि त्यांना पूर्णपणे त्या आजारातून मुक्त करण्याचा आपण संकल्प करणार आहोत. याद्वारे आपण मुख्यतः पाईल्स, फिशर, फिस्टुला, व्हेरिकोज व्हेन, पायलोनिडल सायनेस ह्यासारख्या बिमाऱ्या आपण जनरल सर्जरीच्या करू शकतो. सोबतच आपण कॉस्मेटिक गायनेकोलॉजी म्हणजे स्त्रियांचं वय कमी करण्यापासून तर रिंकल फ्री करण्यापासून तर त्यांच्या स्किन टायटनिंग पासून तर बऱ्याचशा इंटरनल पार्टचं टायटनिंग हा पार्ट सुद्धा लेझर थेरपीने होऊ शकतो. तिसरं आहे की मोटापा वगैरे जो असतो त्या मोटाप्याच्या सुटकारापासून आपण लायपोसक्शन सुद्धा या माध्यमातून आपण करू शकतो. चौथा असतो ऑर्थोच्या बऱ्याचशा केसेस असतात ज्यांना पेन खूप असतो, पण तो पेन त्यांचा रिलीव्ह होत नाही आणि सतत पेन खाल्ल्याने त्यांच्या किडनीवर आणि आरोग्यावर दुष्परिणाम होतात. अशांना सुद्धा आपण पेन मॅनेजमेंटसाठी पॅलिएटिव्ह ट्रीटमेंट सुद्धा लेझर कॅम्पच्या माध्यमातून किंवा लेझर ट्रीटमेंटच्या माध्यमातून पेशंटला देण्याचा उपक्रम चालू करतो आहोत. त्यासाठी अंबरनाथकरांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो आहे. खूप छान असा कॅम्प आपण आज शिवशाही हॉस्पिटल येथे आयोजित केलेला आहे आणि त्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. साहेब, इन जनरली बघितलं तर हे अपग्रेडेड तुमच्या रुग्णालयाचं एकंदरीत हे जे लेझर टेक्नॉलॉजी आहे, काही ठिकाणी अनड्यू ब्लड लॉस सुद्धा होतो. त्याच्या बाबतीत सुद्धा हे महत्वपूर्ण पाऊल उचलले गेलेलं तर आहे. म्हणजे मेडिकल क्षेत्रात याच्या बाबतीत या बाबतीत आपण कसं आव्हान करणार अंबरनाथकरांना आणि त्याच्या प्रमुख ज्या हे आहेत त्या काय असतील? जर WHO सर्वेनुसार जर विचार केला तर मोस्ट ऑफ दी पेशंटचा ब्लड लॉस हा पाईल्स, फिशर आणि फिस्टुला या 3 बिमाऱ्यांमुळे जास्त होतो. कारण ज्या बिमाऱ्या अशा असतात की ज्या ना कुणाला सांगता येत, ना त्यांना डॉक्टरकडे एक्सपोज होता येत, किंवा त्याच्याबद्दल जर डिस्कस केलं मित्रांमध्ये तर थोडासा इन्फेरिटी कॉम्प्लेक्सचा मुद्दा लोकांच्या मनात तयार होतो. त्यामुळे असल्या बिमाऱ्या ह्या तशाच गुप्त रोग म्हणून राहतात आणि लोक विचित्र पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने पेशंटला लुटत राहतात. त्याच्यावर आराम होत नाही आणि त्याचा अप्रोप्रिएट डायग्नोसिस न होता त्याची यथायोग्य ट्रीटमेंट सुद्धा होत नाही. अशा आजारांना दूर करण्यासाठी लेझर
ही सर्वोत्कृष्ट उपयुक्त अशी ट्रीटमेंट आहे, ज्याचा फायदा आजपासून अंबरनाथकरांना होणार आहे. साधारणपणे किती लोकांनी आतापर्यंत या आरोग्य शिबिराचा लाभ घेतलेला आहे? 100 पेक्षा जास्त लोकांनी आतापर्यंत आमच्याकडे रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि 11 ते 5 या दरम्यान सतत गर्दी ही आपल्या लेझर कॅम्पला असणार आहे आणि लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे. आतापर्यंत लेझर ट्रीटमेंट घ्यायची म्हटलं तर सर्वात महागडी ट्रीटमेंट आणि अंबरनाथच्या बाहेर जाऊन मुंबईसारख्या शहरामध्ये न परवडणाऱ्या हॉस्पिटलमध्ये आपण ही ट्रीटमेंट घ्यावी, असं अंबरनाथकरांसाठी ऑप्शन होतं. ते लोकांना परवडण्यासारखं नव्हतं आणि इतक्या दूर जाऊन एवढे पैसे खर्च करणं हे अंबरनाथकरांसाठी शक्य नसल्यामुळे आपण आता ही महागडी ट्रीटमेंट अगदी अत्यल्प दरामध्ये आपल्या शिवशाही हॉस्पिटलमध्ये आपल्या घराजवळ अंबरनाथ शहरामध्येच ही सेवा उपलब्ध करून देतो आहे. हे आमचं सौभाग्य आहे की आज आम्ही अंबरनाथकरांसाठी ही सेवा उपलब्ध करून देत आहोत. याशिवाय महात्मा फुले जनआरोग्य योजना, पंतप्रधान जनकल्याण योजना, त्यानंतर आमचं आयुष्यमान भारत ह्यासारख्या स्कीम सुद्धा आम्ही शिवशाही हॉस्पिटलमध्ये चालू करून गरीबातल्या गरीब कुटुंबांसाठी महागातली महाग ट्रीटमेंट कशी देता येईल, सर्व सर्जरीज फ्री कशा करता येतील, हा प्रयत्न आम्ही शिवशाही हॉस्पिटलच्या माध्यमातून करत आहोत. कारण प्रकाश आमटे सारख्या महान माणसाने या हॉस्पिटलचं उद्घाटन केलेलं आहे आणि त्यांच्या त्या उद्घाटनाला आम्ही खरंच माणसांपर्यंत पोहोचून, गरिबांपर्यंत पोहोचून त्या उद्घाटनाला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचा प्रयत्न करतो आहोत.